तर काही सकाळी सकाळी नवरी बसली एक साईडला नांदायला आणि त्या ऑलमोस्ट पब्लिक पण जमा झाली, अर्धी पब्लिक जेवायला बसली. नंतर मग आम्ही पण थोड्या वेळात जेवायला बसलो आणि ते सगळे जेवायला बसलो. जय क्रीडाधार. आज होतं लग्नाचं. आज लग्नासाठी मी घालणार होतो तसा डायमंड वर्कवाला शर्ट. तर तुम्ही सकाळच्या लग्नाच्या क्लिप्स बघितल्याच असतील की नवरी नांदायच्या वगैरे. आता माझी तयारी झाली आहे, तर सगळे घरातल्यांची तयारी चालली आणि आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत. तर अशा प्रकारे काय हे बाहेरचं डेकोरेशन सजवलेलं खूप सुंदर दिसत होतं. आता आम्ही चाललो आहे आतमध्ये मांडवात एंट्री घेतो आहे. तर थोड्याच वेळात इथे नवरीची पण एंट्री होणार आहे. आता बघूया नवरीची. तर इथे आता डोलीमध्ये नवरीची पण एंट्री झालेली आहे. काही सर माहीत नाही कसं मी सगळ्या क्लिप शूट केल्या आणि फक्त लग्न लावतानाची क्लिप शूट करायला विसरलो, कारण तिथे थोडा घाई चाललेली. रियाज काय क्लिप येते बघा. आणि त्याचा चालू आहे नवरी नवऱ्याचा हार घालण्याचा प्रोग्राम. काहीच तर इथे किती लोक उपस्थित होते तुम्ही ते बघू शकता, कारण फुल मांडव भरले आणि फुल गर्दी होती. इथे खूप गरम पण होत होता. काय तर इथे थोड्या वेळात नवरी नवऱ्याची एंट्री पण होणार होती आणि कुठचं फॅमिली फंक्शन आहे आणि आमचा फोटोशूट संपणार असं होणारच नाही. काहीच नंतर थोडी भूक लागली म्हणून आम्ही विचार केला की थोडा स्टार्टर म्हणून पिझ्झा खावा. तर इथे एवढी गर्दी होती की वाटलं होतं लवकर भेटेल. नंतर आम्हाला भेटली नीलूताई आणि नीरज, जो की खूप लाजत होता ब्लॉगमध्ये यायला. नंतर मग टाईमपास म्हणून आम्ही दोघांनी ज्यूस पिला. काहीच इथे आता थोड्या वेळात नवरी नवऱ्याची एंट्री होणार होती आणि यांचा फोटोशूटच संपायचा होता. पूर्ण टाईम फोटोज काढत होते. नंतर आम्हाला बाबू भेटला. मग आम्ही बाबूसोबत थोडा वेळ टाईमपास म्हणून खेळून झाल्यानंतर इथे आता एक साईडला रिसेप्शनची तयारी चाललेली आणि इथे आमच्या बसल्या जादव क्वीन्स. आता रिसेप्शनची एंट्री झाली. नवरीची एंट्री झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ मग ऑर्केस्ट्राचे गाणे ऐकत बसलेले जे टाईमपास म्हणून. नंतर मी भेटलो नवरीच्या आईला, म्हणजेच किती माझी आत्या. सगळं झाल्यानंतर आम्ही रिसेप्शनचे नवरी नवऱ्याबरोबर फोटोशूट करायला गेलो. तर काही सगळं झाल्यानंतर विचार केला की आता जेवायला जाऊ द्या. प्लेट्स काउंटरवर जेवढी गर्दी होती की काय बोला होता. तर मग प्लेट्स घेऊन आम्ही सगळी फॅमिली बसलो एकत्र जेवायला रात्री. तर काही आता सगळं झालेलं. आता नवरीची पण बारात निघलेली. तर आता ऑलमोस्ट लग्न पण एंड झालेलं. तर ते मांडव पण खाली झालं आणि ते नवरीची बारात निघली. काहीच आता ऑलमोस्ट सगळं एंड झालेलं, वरात पण निघलेली. तर काहीच आजच्या ब्लॉगसाठी एवढं असं. आता मी भेटूया लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर बाय गाईज, जय क्रीडा.